फरार निलेश चव्हाणच्या नेपाळमधनं मुसक्या आवळल्या. वैष्णवीच्या आई वडिलांना धमकवल्याप्रकरणी कारवाई. 10 दिवसांनी निलेशला बेड्या. दिल्लीवरनं गोरखपूरला ट्रॅव्हल्समध्ये पळून जात होता निलेश. 3775 किलोमीटरचा प्रवास करून निलेश नेपाळमध्ये लपला. जालिंदर सुपेकरांचा हात झटकण्याचा प्रयत्न. हगवणेंना शस्त्र परवाना आपणच दिला आहे हे म्हणणं चुकीचं. शस्त्र परवान्याचे अधिकार संबंधित पोलीस आयुक्तांकडे असतात, सुपेकरांचा दावा. गोकुळ दूध महासंघ आता महायुतीच्या ताब्यात. गोकुळच्या अध्यक्षपदी नावीद मुश्रीफ यांची नियुक्ती. कार्यकर्त्यांचा जल्लोष. कापणी केलेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार? ढेकळांचे पंचनामे करायचेत का? माणिकराव कोकाटे पुन्हा बरडे. टीकेनंतर कोकाटेंकडनं सारवासारव. शरद पवार आणि अजित पवारांच्या विलिनीकरणाला प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंचा विरोध. उबाठाचे खासदार संजय राऊत यांचा मोठा दावा. $2,652 लाडक्या बहिणी निघाल्या सरकारी कर्मचारी. सरकारी महिला नोकरदारांनी लाटले 3,58,00,000 रुपये. सरकारी बहिणींकडनं रकमेची वसुली होणार. बीडमधलं बिंदुसरा धरण मे महिन्यातच ओव्हरफ्लो. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. बीडकरांची पाण्याची चिंता मिटली. कल्याणमधली केबीके इंटरनॅशनल शाळेची भिंत कोसळली. 11 वर्षीय मुलाचा मृत्यू. 2 लहान मुलं जखमी. जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार सुरू. आणि आसाममध्ये पावसाचा हाहाकार. गुवाहाटीत राष्ट्रीय महामार्ग पाण्याखाली. वाहनं देखील बुडाली.